नमस्कार, मी आमदार सौभाग्यवती बोलते. या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माननीय सौभाग्यवती सुनेत्राजी पवार या आमदार सौभाग्यवतीचा जीवन प्रवास उलगडण्यास आपण मागच्या भागापासून प्रारंभ केलाय. या भागात आपण सादर करतोय त्यांच्या जीवन प्रवासाचा पुढचा एक महत्वाचा टप्पा. सुनेत्राजींचा जीवन प्रवास उलगडताना त्यांचा जन्म, त्यांचं गाव, त्यांचं माहेरचं कुटुंब, बालपण, शिक्षण ते अगदी लग्नापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. सुनेत्राजी आज आमदार सौभाग्यवती आहेत, शिवाय समाजकारण आणि औद्योगिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. असं जरी असलं तरी लग्नानंतर कैक वर्ष घरगृहिणी म्हणून त्यांनी घर, कुटुंब, संसार, मुलं अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेललेल्या आहेत. माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी काटेवाडीला आले. माझ्या घरी माझ्या सासूबाई, माझे धाकटे दीर श्रीनिवास, धाकट्या नंदबाई नीताताई आणि माझ्या मोठ्या नंदेचं तेव्हा लग्न झालेलं होतं. असं आमचं कुटुंब. शेती तर दादा करायचेच, पण त्याचबरोबर आमची डेअरी पण होती. जवळजवळ 300-350 लिटर दूध रोजचं जायचं. त्याच वेळेस आमची 2500 कोंबड्यांची नवीनच पोल्ट्री पण केलेली होती. आणि मग बघता बघता आम्ही काही वर्षात जवळजवळ 1 लाख कोंबड्यांची पोल्ट्री आम्ही सुरू केली. आणि लग्नानंतर 5 वर्षांनी 90 साली माझा मोठा मुलगा पार्थ याचा जन्म झाला. आणि त्याच दरम्यान दादा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आले आणि बँकेचे चेअरमनही झाले. आणि नंतर लगेचच त्यांना खासदारकीची निवडणूक लढवावी लागली आणि ते केंद्रात खासदार झाले. केंद्रात खासदार झाल्यानंतर 6 महिन्यानंतरच त्यांची ऊर्जा राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि मग त्यांना आमदारकीच्या पोटनिवडणुकीसाठी सामोरं जावं लागलं आणि ही निवडणूकही दादा जिंकले. आणि त्यांचा जो राजकीय प्रवास तेव्हापासून सुरू झालेला आहे तो आजतागायत हा चालू आहे. 1992 साली माझा दुसरा मुलगा जय याचा जन्म झाला आणि त्याच दरम्यान आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. मग मुलांचं संगोपन आणि त्यांची शाळा वगैरे याच्यामध्येच माझा वेळ जायचा. लग्नानंतरची काही वर्ष मी मुलांचं संगोपन आणि गृहिणी या 2 गोष्टीच करत होते. आणि मुलंही मुंबईतच शिकायला असल्यामुळे माझा वेळ तिथेच जायचा. सुनबाई खूप म्हणजे पुढाकार घेऊन काम करतात, त्यामुळे मला पण स्वाभिमान वाटतो की सुनबाई अगोदर म्हणजे परिस्थितीतनं तयार झाल्या आणि सर्वांना व्यवस्थित वळण लावलं. काठीची वाडी अगोदर फार चांगली नव्हती, ती घाण होती. त्याच्यानंतर तिने पहिला झाडू हातात घेतला आणि स्वच्छता राखली. मग तिच्या झाडू बघून बाकीचे पण लोक झाडू घेऊन हातात खराटा घेऊन झाडू लागले. समाजकारण आणि औद्योगिक क्षेत्रातील एक यशस्वी आणि तडफदार महिला म्हणून सुनेत्राजी सर्वांनाच परिचित आहेत. पण हे अचानक घडलं नाही बरं का. घर, संसार, कुटुंब आणि सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन बसलेल्या एका महिलेला अचानक समाजकारणामध्ये स्वतःला झोकून देण्याची प्रेरणा मिळते, यासाठी नक्कीच काहीतरी कारण असतं. मग ही प्रेरणा जागृत करणाऱ्या त्या क्षणाला किंवा प्रसंगाला आपण टर्निंग पॉइंट असं म्हणतो. त्या काळी बचत गटाची संकल्पना सगळीकडे तळागाळात रुजत होती आणि मी असं ठरवलं की जर काही काम करायचं असेल तर सुरुवात बायकांपासून केली पाहिजे, बायकांना एकत्र आणलं पाहिजे, तरच आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मी सुरुवातीला बचत गट या सगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे महिलांचे मेळावे घेणे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग काढून देणे, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर, वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण जेणेकरून की त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील, अशा गोष्टी मी करण्याचा प्रयत्न केला.
आदरणीय सुनेत्रा वहिनींनी गावामध्ये कायापालट करताना सर्वप्रथम महिलांना प्राधान्य दिले व त्यांना बचत गट सुरू करून दिले. त्यामुळे महिला स्वयंपूर्ण बनल्या आणि नंतर 100% राजकारणात याव्या यासाठी राजकारणात त्यांना 100% संधी दिली. त्याच्यातूनच मी आज गावची सरपंच आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माननीय सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर काम करताना मला गावाचा कारभार करण्याची संधी मिळाली. आमच्या कारकिर्दीमध्ये गावाला आदर्श ग्राम, कृषी ग्राम, सायबर ग्राम, इको विलेज असे विविध प्रकारचे बक्षिसे मिळाली. आमचं आयुष्य आमचं घर आणि आमच्या मुलांपुरतच होतं, पण वहिनी साहेबांबरोबर काम करताना आम्हाला समजलं गावचा कारभार कसा करायचा तो. तेव्हाचे ग्रामविकास मंत्री श्री R.R. पाटील यांनी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं होतं आणि याच योजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातल्या निधळ या गावाला त्यावेळेसचा पहिला पुरस्कार मिळालेला होता. दादांना माहिती होतं की मला या सगळ्या गोष्टींची आवड आहे, म्हणून दादांनी मला त्या कार्यक्रमासाठी तिथे पाठवलं. आणि जेव्हा मी निधळ या गावाला गेले तेव्हा ते गाव बघून मला असं वाटलं की खरंच खेडी इतकी सुंदर असू शकतात. आणि त्याच क्षणी माझ्या मनात आलं की आपलंही गाव जर असं प्रकारचं झालं तर खरंच किती चांगलं होईल. आणि त्याच क्षणी मी गाव तशाच प्रकारे स्वच्छ करण्याचा मनाशी बाळगून मी काटेवाडीला आले. काटेवाडीला आल्यानंतर मी सर्व ग्रामस्थांची एक सुरुवातीला मीटिंग घेतली. माझ्या गावातले जवळजवळ 80 लोक त्या पहिल्या मीटिंगला आले आणि त्यांना मी माझा मानस बोलून दाखवला की मला अशा प्रकारचं गाव स्वच्छता अभियान जे आहे ते राबवायचं आहे, तर तुम्ही सगळेजण साथ देणार का. तर पहिल्याच मीटिंगमध्ये सर्वांना आश्चर्य वाटलं होतं मनामधनं, पण सगळ्यांनी होकार दिला की तुम्ही जे कराल त्याला साथ देऊ. कामाला सुरुवात करायच्या आधी माझं नेहमी असं म्हणणं होतं की आपण त्या गावचा किंवा त्या कुठल्याही गोष्टीचा सर्वे केला पाहिजे आणि म्हणून मी माझ्या गावचाही सर्वे करायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी सर्वे केला तेव्हा अतिशय धक्कादायक माहिती हाताशी आली की जवळजवळ 80% लोकांकडे शौचालय नाहीत. आणि ग्रामस्वच्छता अभियान जे मी हाती घेतलं होतं ते तिथेच थांबून मी निर्मल ग्राम जी केंद्र सरकारची सॅनिटेशन वरती 100% सॅनिटेशन जी योजना आहे ती मी हाती घ्यायचं ठरवलं.